17 मेला कंबाईंड मेन्सची एक्झाम झाली आणि त्यानंतर आन्सर की पण आले. सो स्कोअर जो मला अपेक्षित होता, खास करून गट क मुख्यला जो माझा स्कोअर होता आणि त्यानंतर जो मी अभ्यास केला होता, त्यानुसार मला असं वाटत होतं की चांगला स्कोअर येईल. परंतु माझी काही एक्झाम हॉलमधील स्ट्रॅटेजी चुकली असं मला वाटतं आहे आणि त्यामुळे स्कोअर कमी आला. सो अभ्यासापेक्षा एक्झाम हॉलमधील माझं ते हँडलिंग झालं नाही, प्रेशर हँडलिंग झालं नाही. त्यामुळं चुका झाल्या. आता मला त्याबद्दल स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे, खास करून पुढच्या गट क मेनसाठी. तर गट बसाठी मी पहिल्यांदाच टार्गेट करत होतो आणि त्यानंतर म्हणजे पहिलाच अनुभव होता. सो त्यामुळं मला असं वाटतं की थोडंसं मिस्टेक झाल्या. सो गट कचा होता थोडा एक्सपिरियन्स गट क मुख्यचा आणि पहिल्यांदाच मला म्हणजे पहिल्यांदाच एक्झाम देऊन बी खूप काही जास्त अभ्यास न करता पण चांगले आले ते. सो मला थोडंसं वाटलं की सो आहे आपण म्हणजे कंबाईन एक्झाम करू शकतो. पास तर थोडंसं पण यावेळी थोडंसं मी बदल केले स्ट्रॅटेजीमध्ये आणि थोडंसं त्यामुळं मला वाटतं थोडंसं मला तिथे फटका बसला. सो वापस मी जे गट कला मी स्ट्रॅटेजी केली होती तर तीच मी करेल आता. त्यानंतर राज्यसेवा एक्झाम झाली. सो राज्यसेवा एक्झामचा फॉर्म भरला होता मी. सो मला वाटतं राज्यसेवा पेपर टफ पेपर होता. मॉडरेट अजिबात नव्हता. मॉडरेट टू डिफिकल्ट असं म्हणता येणार नाही. तर डिफिकल्ट होता. याच्या आधी पण एक राज्यसेवा दिल्या आहेत मी. रिसेंट टाईम्समध्ये मला वाटतं हा सगळ्यात टफ आहे. आधी टफ यायचे 2020च्या आधी टफ पेपर असायचे. सो तसा हा पेपर होता. थोडंसं म्हणजे पॅटर्न म्हणजे एरियाज आहेत तेच, फक्त एवढंच की त्यामध्ये डीप गेले. खास करून पॉलिटी समजा त्याच्यामध्ये पण डीप विचारले, जरी त्यामध्ये येण्यासारखे असले प्रश्न तरी आणि बाकी सगळ्या विषयात पण खूप डीप गेले ते. सो मला असं वाटतं टफ पेपर होता. सो कट ऑफ खूप कमी येईल. सो 100पेक्षा पण कमी येऊ शकतो. सो पेपर मला ठीकठाक गेला आहे. सो आता बघू काय होते ते आणि आता माझं पुढचं लक्ष असणार आहे कंबाईन प्रिलिम्स. सो त्याचा मी आता अभ्यास सुरू केला आहे. सो आता कंबाईन एक्झाममध्ये मी म्हणजे तिथे चांगले मार्क्स घेण्याचं माझं लक्ष असतं.